नमस्कार किसान बांधवांनो, सोनालिका ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी सोनटक्के अमोल. जे तुम्ही पाहतायत हे आहे बेलर. हे बेलरचा उपयोग असा आहे की जो ऊसामधला पाचोटा वगैरे आहे तो पाचोटा या बेलर इथून हे आतमध्ये घेतं. आतमध्ये घेऊन त्याचं एक बंडल बनवतं. तो बंडल साधारणतः 13-14 किलोचा बंडल बनवतं. आणि बंडल बनवून यामध्ये आपण वायर ठेवलेले असतात. त्या वायरने ते बांधतं आणि बांधून ते बाहेर टाकतं. इथं आपण बॉक्समध्ये इथं ठेवू शकतो नायलनचं वगैरे वायर, आणि इथूनही आपण वायर काढून इथं आतमध्ये लावू शकतो. आणि साधारणतः पाहिलं तर 1 एकरामध्ये 300 ते 350 बेलरचे बंडल पडतात. आणि एका घंट्यामध्ये 1 एकर रान काढतं. त्याला साधारणतः अवरेज लागतं 5 लिटर पर एकर. तर 350 जे तुम्ही इंडस्ट्रियल पर्पजसाठी पण वापरू शकता. समजा ते एक बंडल 7 ते 8 रुपयाला विकला जातो. ते विकायचे असतील तर विकू पण शकता, आणि ते विकल्यानंतर तुम्हाला 2200 ते 2000 रुपये साधारणतः पर एकर कमवता येतील. आणि याला खर्च फक्त एका घंट्याला 1 एकरला फक्त 500 रुपये खर्च आहे. तर तुम्ही 1600-1700 रुपये प्रॉफिटमध्ये राहू शकता. याची किंमत आपली MRP आहे 14,25,000 रुपये. पण इथे आपण कोणी बुकिंग केलं असेल तर आपण 13,99,000 रुपयाला हा बेलर बुक करून देऊ शकतो. आणि याला सबसिडी पण आहे. सबसिडी 35% सबसिडी आहे. 4 ते 4.5 लाख रुपये तुम्हाला सबसिडी पण भेटेल कृषी विभागाची. कृषी विभागाची. हा इनलाईन स्क्वेअर बेलर आहे. इथं हा PTO दिलेला आहे. तुम्ही PTO शाफ्ट लावू शकता. याला 55 ते 60 HP ट्रॅक्टर लागेल. इथून 540 RPM लागेल. इंजिन RPM 1700-1800 RPM वरती ठेवल्यानंतर इथून हा फिरल्यानंतर हा सर्व जो पाचोळा आहे तो यातून याला हे 28 असे कट्स दिलेले आहेत. 28-28-28 या स्वरूपातून हे आतमध्ये जातील. आतमध्ये यामधून ते वरती जातील. वरती जाऊन ते बंडल तयार होतील. बंडल तयार झाल्यानंतर या गाठी स्वरूपातून ते गाठी बांधल्या जातील. 14 किलोचा एक बंडल असतो. इतक्या साईजचा भेटेल, एवढा उंचीचा तो बंडल बनवून ते बाहेर पडलं जाईल. कुठून पडतो तो सर? तो असा बंडल बाहेर पडत असा इथून येऊन इथून बाहेर निघतो.